मुलाचा बाप मुलगी बघायला गेला, गावभर सांगू लागला मुलगी एक नंबर आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, आमच्या घरामध्ये अशी मुलगी नाही, एवढी एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे की आमच्या गावामध्ये तशी मुलगी नाही. मुलीचा बाप तर एवढा श्रीमंत आहे की आपल्या तालुक्यामध्ये असा माणूस नाही. ज्याला हा सांगत होता मुलगी सुंदर आहे, श्रीमंत आहे, ज्याला हा सांगत होता त्या माणसाने विचारलं का हो एवढं जर सगळं चांगलं असेल तर जमलं का तुमच्या मुलाचं लग्न? लक्ष द्या माझ्याकडे. मी घरी का ठेवलं असेल बरं? वा, कुठं होतो आपण? हां, तिथं जरी राहिले तरी ठीक आहे, काय हरकत नाही, पुढं मी बोलते. मुलगी जर एवढी सुंदर आहे, एज्युकेटेड आहे, मुलीचा बाप जर एवढा श्रीमंत आहे, ज्याला हा सांगत होता त्याने प्रश्न विचारला, अरे बाबा एवढं सगळं जर चांगलं असेल तर जमलं का तुझ्या मुलाचं लग्न? आणि किती तारीख काढली लग्नाची? का लग्न करूनच आलाय? मुलाचा बाप म्हणला मुलगी चांगली आहे बरं का, दिसायला शिकलेली सुद्धा आहे, त्या मुलीचा बाप सुद्धा श्रीमंत आहे, पण म्हटले पण काय? म्हणे काही नाही, त्या मुलीच्या अंगात दर रविवारी खंडोबा येतो, रिकामा येत नाही, मग असं दांडकं घेऊनच येतो. म्हटलं आलं की घर हाणून काढतोय, पण परंतु हे शब्द आले की नक्कीच अडचण निर्माण होते. तसं तुकोबाराय म्हणतात साधने सुलभच आहे, संतांच्या स्पर्शाने सुलभ आहे, पण परिउपतिष्ठे पूर्व पुण्य, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य, जर पूर्व पुण्य असेल तरच संत भेट होते, हे लक्षात घ्या. बहु अवघड आहे संत भेटी, फार अवघड आहे ना संतांची भेट होणं. अरे दुर्जन पावला पावलावर भेटत असतात, अवघड गोष्ट आहे सगळी. दुर्जन पावला पावलावर भेटत असतात, सज्जन पुण्याईने भेटत असतात. दुर्जनाची काय कुठेही भेट होते, टोल नाक्यावर होते, गाडी कुठं ठोकली तिथं होते, कुठेही भेट होऊ शकते, मंदिरातही होऊ शकते. दुर्जनाची कुठेही भेट होते, सज्जनाची भेट अहोभाग्याने होत असते, अहोभाग्याने संत भेट होत असते. पण सांगू मी तुम्हाला, संत भेटीमध्ये माणसाचा उद्धार आहे बरं का. पतन उद्धार संघाचा महिमा, ते ज्यावे अधमा संत सेवे. आपलं पतन करून घ्यायचे की आपला उद्धार करून घ्यायचा, हे संगतीवर अवलंबून आहे, कुणाची संगत करावी. संत मी पहिलं सांगेल तुम्हाला, संत, संत या शब्दाचं दुसरं नाव जर काय असेल तर संत या शब्दाचं दुसरं नाव त्याग आहे. जिथं त्याग असेल संत. उगाच कुणाला संत म्हणू नका, उगाच कुणाचे चरण धरू नका. मी तर आवर्जून सांगेल, आम्हाला महाराजच ठेवा, कुणाला संत करू नका बळजबरी, न जाणू त्याचा फोटो नंतर कुठं लागतो. उगाच संत म्हणू नका, फार त्याग असतो संतांच्या जीवनामध्ये. एकदा नाथ बाबा एका नदी काठी बसले आणि बसल्याच्या नंतर पाहिलं एक दृश्य, एक विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. विंचू होता तो, विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. दयाळू असतात संत. विंचू मरतोय, आता वाहून जाणार आहे, मी जर याला वाचवलं नाही, विंचू जरी असेल हा, तर मी वाचवलं पाहिजे ना त्याला. मी जर याला वाचवलं नाही, मला आवाज येतोय बोलण्याचा, बोलू नका प्लीज. मी जर या विंचूला वाचवलं नाही, काही क्षणामध्ये हा मरणार आहे, काही क्षणामध्ये मरणार आहे हा, मग वाचवलं पाहिजे ना विंचू जरी असला तरी. महाराजांनी विंचवाच्या खालून हात घातला, विंचवाच्या खालून हात घातला, विंचू वरती काढला. विंचू होता ना तो मंडळी, विंचू होता. त्या विंचाला वाटलं अरे बापरे, मला एवढ्या अलगद या महात्म्याने उचललं, कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहित नसावा, या महात्म्याला माझा स्वभाव माहित नसावा. जाता जाता स्वभाव दाखवायला काय हरकत आहे? जाता जाता जायचंच आहे ना आपल्याला, जाता जाता थोडासा स्वभाव दाखवायला काय हरकत आहे? विंचवाने खाली उतरत असताना महाराजांच्या हाताला दंश केला, मोठ्याने दणका दिला. विंचू होता तो, वेदना झाल्या, हात झटकल्या गेला महाराजांचा. विंचू परत पाण्यात पडला. आता विंचू मरणार, आता वाहून जाणार. मग काय, आपल्याला झालेली जखम आज ना उद्या नीट होणारच आहे, पण हा मरेल ना, जीवानिशी जाईल ना.
परत खालून हात घातला विंचवाच्या. विंचूच होता तो. त्याला वर काढलं, खाली ठेवणार. विंचाने विचार केला, या महात्म्याला पहिला दणका बसला नसावा. या महात्म्याला पहिला जर दणका बसलाच नसेल, दुसरा दाखवतो म्हटला. दुसरा दणका मारला, हात झटकला, विंचू पाण्यात पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. सज्जन तिथं आला आणि महाराज, विंचू आहे होतो, किती जरी शिकलेला असला तरी, त्याचे 2 अभंग पाठ असले तरी, तो वारी करत असला तरी, हा कीर्तनाला येऊन बसत असला तरी, त्याचा विंचू हा मूळ स्वभाव आहे. तो विंचू आहे. तो दिसायला किती जरी सुंदर असला, विंचू आहे बर का तो. किती जरी सुंदर असला, विंचू आहे. चांगले कपडे आहे, विंचू आहे बर का तो. महाराज विंचू आहे तो त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. महाराज म्हटले, ते तर मला इथं कीर्तनातून सांगायचंय. तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू. ते संत, ते संत, ते संत. आणि मग चरण. फायदा जरी होत असेल, तुमचा फायदा जरी होत असेल, दुर्जनाचे चरण पकडू नका. नुकसान जरी झालं, सज्जनाचे पकडा, सज्जनाचे पकडा. दुर्जनाच्या पंगतीमध्ये एखाद्या वेळेस जेवणाची पंगत जर चुकली ना महाराज, जेवणाची पंगत, जेवणाची जर पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवणच चुकतं. जेवणाची जर एखाद्या वेळेस पंगत चुकली, कधी कधी लोक म्हणतात झालं संपलं, लवकर यायचं ना. अरे बापरे, आता मरतो दिवसभर. म्हटले सप्त्यातलंच खात असतो मी, घरी बनवलंच नाही, तिला सांगितलं. जेवणाची जर पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवण चुकतं. पण संगत जर चुकली ना, लाईफ चेंज होते माणसाचं, जीवन चेंज होतं, जीवन चेंज होतं. जर मूर्खाची संगत लाभली ना, मग फार अवघड गोष्ट आहे महाराज, फार अवघड गोष्ट आहे. मूर्खस्य गात्राने वर्धन्ति किंतुम तेषां ज्ञानम न वर्धन्ति. न जाणू, मला हे सांगितल्याशिवाय माझं कीर्तनच होत नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं बरं का माणसाचं, नक्कीच नुकसान होतं. सज्जनाच्या संगतीमध्ये फायदा होईल हे मला माहीत नाही. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला मुळीच माहीत नाही. पण गॅरंटीने सांगेल, 100% सांगेल, सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचं कधीच नुकसान होणार नाही, कधी नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं माणसाचं. एकदा एका राजहंसाने कावळ्याची संगत केली. राजहंस पक्षी माहिती आहे तुम्हाला, ऐकलं असेल पुस्तकातलं वगैरे, पाहायला मिळत नाही सहसा. कावळे काय, राजहंस पक्षी जात असताना कावळा म्हटला, अरे उशीर झालाय, थांब म्हटले माझ्याच घरी. घर म्हणजे झाडावरती थांब. राजहंस पक्षी झाडावरती थांबला, कावळा पण होता सोबतीला. चुकीची मैत्री झाली ना. तसं पाहिलं तर दोघांच्या विचाराची योग्यता नाहीये. राजहंस पक्षी हा विचाराने फार मोठा आहे. कारण राजहंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून प्यायला दिलं तर राजहंस पक्षी बुद्धिवान आहे, फक्त दूधच प्राशन करतो, पाणी शिल्लक ठेवतो. कावळ्याचं मला सांगायची गरज नाही, अगदी म्हणजे निवदापासून तिथं त्याची सुरुवात होत असते. त्या राजहंसाने कावळ्याची संगत केली. थांब इथं म्हटल्यावर थांबून घेतलं. दोघांची डिस्कस चर्चा सुरू झाली त्या झाडावरती. आणि गप्पा मारत असताना हे दोघं जण झाडावरती होते. त्या नगराचा राजा जरा फिरत फिरत बाहेर आला आणि दाट अशी सावली दिसली त्या झाडाची. दुपारची वेळ होती. म्हटलं आता पुढं जाण्यापेक्षा शिकार करायचंच आहे, करता येईल नंतर. म्हटले पुढं जाण्यापेक्षा एक काम करू. म्हटले काय, गार सावली आहे, थोडा आराम करून मग जाऊ म्हटले. त्या नगराचा राजा तिथं त्या झाडाखाली झोपला. आणि झोपल्यानंतर हे दोघं जण वरती चर्चा करत होते. दोघं जण कावळ्याने चर्चा करत असताना वरून कार्यक्रम राबवला. म्हणजे मला याच्यापेक्षा जास्त सांगता येणार नाही, तुम्हाला समजून घ्या. कावळ्याने वरून कार्यक्रम राबवला. कावळा निघून गेला. काही थोड्या वेळानंतर राजा उठून बसला. पाहिलं तर सगळे कपडे घाण झालेले आहेत. राग आला ना राजाला. अरे या नगराचा मी राजा आहे, कोण मूर्ख असेल माझ्या अंगावरती घाण केली. या नगराचा राजा आहे ना मी, या नगराचा राजा आहे ना मी, या नगराचा. हा
म्हणजे तुम्हाला राजाची किंमत कशी असते सांगू मी तुम्हाला. हां, गावात फिरणारं कुत्रं असलं त्याला हाड म्हटलं तरी चालतं, पण राजाचं जर कुत्रं असेल तर त्याला आवा हाडा म्हणावं लागतं. आवा हाडा म्हणजे त्याला सुद्धा आरकार करून जमत नाही. हा तर राजा आहे, भरलाय बिचारा. कोण भरवलं असेल मला, कोण खराब केलं असेल, कोण मूर्ख असेल त्याला जीवच मारतो. राजा उठला आणि वरती पाहिलं, झाडाच्या वरती कोण दिसलो. हा वा क्या बात आहे. वरती राजहंस दिसला. कावळा गेला होता ना, चतुर होता तो, गेला निघून. वरती राजहंस होता. राजाने बाण हातामध्ये घेतला आणि बाण मारला. राजहंस ठार झाला. पतन उद्धार संघाचा महिमा. संत संगतीमध्ये तुमचा फायदा आहे की नाही हे मला माहित नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिक नाही देते, नाही देते, नाही देते, आपण पारिक नाही देते, नाही देते, नाही देते. साधू थोरा जाना, 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 साधू थोरा जाना. संत संगत ही सुख देणारी असते बरं का. 2-5 मिनिटाची का होईना दुर्जनाची संगत लाभली ना तर ती दुःख देणारी असते. एका मुलीचं नवीन लग्न झालं. पूर्वी गावापर्यंत गाड्या नव्हत्या, आता घराघरापर्यंत गाड्या आहे. हे आपण भाग्यवानाचे लक्षण आहेत. गाड्या नव्हत्या पूर्वी. मग काय, मुलीचं नवीन लग्न झालं. बापाला वाटलं कमीत कमी फाट्यापर्यंत मुराळी आलाय, मुराळीच म्हणतात ना इकडं. स्वतः मुलीचा नवराच आलाय, मग आता फाट्यापर्यंत या दोघांना मी सोडवतो. कमी वेळ का होईना तेवढी, हां फाट्यापर्यंत सोडवतो. मुलीची सुटकेस उचलली बापाने. तुम्हाला सांगू मी, मुलीचं आणि बापाचं फार वेगळं नातं असतं बरं का. मुलीची सुटकेस उचलली आणि फाट्यापर्यंत बाप सोडण्यासाठी निघाला. बिचारी वसू नावाची मुलगी पाठीमागे हळूहळू चालत होती. मुलीच्या बापाबरोबर त्या मुलीचा पती सुद्धा चालू लागला. आता मग चर्चा सुरू झाली दोघांची. थोड्या वेळ का होईना तेवढी संगत लाभली. चर्चा सुरू झाली. जावयाने इकडं तिकडं पाहिलं आणि शेती जवळच एक शेतीचं ज्वारीचं शेत दिसलं. सासऱ्याला विचारलं, सासरे भाऊ शेत फार सुंदर आहे. सासऱ्याने तिकडं न पाहता सांगितले, बघा त्या बाबतीत मला काही विचारू नका. म्हटले का, ते वैऱ्याचं आहे ना माझ्या, त्याच्याबद्दल मला काही विचारू नका. का वैऱ्याचं आहे. शांत बसावं ना त्या जावयाने सुद्धा. सासरे बाबा वैऱ्याचं असं नका, पण त्या शेतामध्ये जी ज्वारी आहे ती फार सुंदर आलेली आहे. बघा या वर्षी 30 पोते होणार आहे त्या माणसाला. आता मला तुम्ही सांगा, आपलाच माणूस जर एखाद्या वैऱ्याचंच वर्णन करू लागला तर सहन होईल का आपल्याला? सासरा होता म्हणून ठीक आहे, सासू असती तर त्याच्या हाताला चावली असती. हे बघा जावई बा, मला त्याबद्दल बोलायचं नाहीये, ते वैऱ्याचं आहे. नाही नका बोलू, पण 30 पोते ज्वारी होणार आहे. मग तर आता राहावे ना सासऱ्याला. हे बघा जावई बा, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाही 30 पोते नाही होणार त्याला ज्वारी, मग 20च पोते होणार आहे. जावई म्हटलं नाही 30 पोते होणार आहे, सासरा म्हटलं नाही 20च पोते होणार आहे. जावई म्हटलं नाही 30 पोते, सासरा म्हटलं 20 पोते. जावई कोल्हापूरला होता ना काही दिवस.
इथं नाही इथं खाली. हा वा. सासरे बाबा 30 पोते नाही जावाई बाबा 20च पोते. जसा जावयाला राग आला, रस्त्याचं काम चालू होतं आणि खडीचे गंज टाकलेले होते. भावली सारखा सासरा उचलला आणि खाली टाकला आणि त्याच्यावरून जावाई बसला. किती पोते खाली घासतय पाठीला. 20च पोते. वसू नावाची मुलगी अडचणीत आली. बाबा पाठ लाल झाली की घासू घासू म्हणा ना 30 पोते. बाप म्हटला हे बघ वसू, पाठ किती घासू, 10 पोत्याची कळ कशी सोसू. 10 पोत्याची थोड्या वेळ का गधे को गधे मिल गए. लाताचे. एक जण हायवे रोडवरून म्हशीवर बसून चाललं होतं, दुसरं येडं भेटलं त्याला. कुठं म्हणजे पुढं चौकात. चौकात कशाला, काम आहे म्हटलं माझं म्हशीवर बसून. मग माझी माहिशी म्हटला. अरे पण पुढं चौकात गेल्यानंतर तुला पोलीस पकडतील. हा म्हटला कस काय पकडतील. खालचं येडं म्हटलं तू कुठं हेल्मेट घातले. म्हशीवरचं येडं म्हटलं हेल्मेट घालायला. म्हैस काय टू व्हीलर आहे का म्हटलं. आणि अगदी मागचं शेपूट जर धरलं तर सीट बेल्ट सुद्धा लावायची. मूर्खस्य गात्रांनी वर्धन्ते किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ते. मी सांगत असते मूर्खाचे अवय वाढतात, वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धन्ते. ज्ञानम न वर्धन्ते. आणि अशा व्यक्तीला जर समजून सांगायचं असेल, तुम्ही विचार करा. आपण आता कितीतरी हुशार आहोत. सोशल मीडियाचा जमाना आहे. हुशार आहोत. त्या दगडांना डोकं लावत असताना काय अवस्था झाली असेल माझ्या तुकोबरायची. बुडतेही जन येतो कळबळा म्हणून. या किती अवघड झाला असेल महाराज. समजून सांगण्याच्या पलीकडे काही गोष्टी असतात. समजून सांगण्याच्या पलीकडे असतात. एका बाईचं 120 किलो वजन वाढलं. 120 किलो वजन. इथं जर कोणाचं असेल, इथलं सोडून 120 किलो वजन वाढलं. आली डॉक्टर साहेबांकडे. डॉक्टर साहेब तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात आणि शूटिंग चालू आहे. हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे बाबाच्या मोबाईलमध्ये. तर मला जाईपर्यंत कॅमेरा सापडला पाहिजे. पाहिलंच नाही. 120 किलो वजन वाढलं. डॉक्टर साहेब फॅमिली डॉक्टर आहात तुम्ही. म्हटले मग एक काम करा ना डॉक्टर साहेब. म्हटले काय. अहो एवढं वजन वाढलं माझं, काहीतरी औषध द्या ना, माझं वजन कमी झालं पाहिजे. एवढं वजन वाढलं. माझा नवरा तर अगदी आमच्या घरातलं भावलं सुद्धा मोठं आहे. इतकं भारी. इतकं वजन वाढलं. मला मूर्खस्य गात्र माझा सिद्धांत महत्वाचा आहे. एवढं माझं वजन वाढलं की घरातले माणसं अगदी भावले सुद्धा मोठाले दिसतात, एवढे छोटे छोटे दिसतात. माझं 120 किलो वजन वाढलं. डॉक्टर साहेब विनंती आहे तुम्हाला काहीतरी औषध द्या मला. डॉक्टर साहेबाने अगदी विचारलं, मावशी एवढं वजन वाढलं तुमचं, मग तुमचा आहार किती आहे. मावशी म्हटल्या जास्त आहार नाही आहे, फक्त 20च चपात्या खाते. वन टाइम फक्त 20च चपात्या खाते. एका टायमाला फक्त 10च वाट्या भात लागतो आणि अख्खं भरून पातीलं वरण लागतं मला. मी जास्त घेत नाही हो, तेवढंच छोटंसं आपलं खाते. डॉक्टर साहेब म्हटले काळजी करू नका. माझ्या ट्रीटमेंटचा फरक जरी माझ्या पत्नीला पडला नसेल, तुम्हाला 100% पडणार आहे. एक काम करा 20 चपात्या खाता ना. म्हटले हो. मग 10च घ्या ना. त्यातल्या 10 चपात्या खा. 10 वाट्या भात लागतो तर 5च घ्या. अख्खं पातीला भरून वरण घेता ना तुम्ही, निम्म करा, त्यातलं अर्ध करा, एवढा आहार घ्या आणि हेच तुमचं औषध म्हणून समजा. ती बाई म्हटली डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं की नंतर घ्यायचंय. हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचे की नंतर घ्यायचंय. मूर्खस्य गात्रांनी वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. फार अवघड गोष्ट आहे एखाद्या माणसाला समजून घेणं आणि समजून सांगणं. ज्यावेळेस तुकोबराय अनेक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी उपदेश करतात, तर त्याही उपदेशामध्ये तुकोबराय एकदा म्हणतात किती सांगू तरी
न ऐकती टिंब टिंब पुढे टिंब टिंब रडतील, हा पुढे शिंदळीचे रडतील भाग. कारण कळवळा येत होता ना. आणि जे तळमळीने बोलत असतात ना महाराज, ते जे तळमळीने बोलत असतात म्हणजे त्या माणसामुळेच कुठंतरी आपलं भलं होतं. तुम्हाला माहिती आहे स्वार्थी माणसं फार गोड बोलत असतात, पण गोड बोलण्यामुळे जे नुकसान होतं ना आपलं, ते आयुष्यभर भरून काढता येत नाही आपल्याला. ज्यावेळेस नाथ बाबांना त्या ठिकाणी अंगावरती येवण थुकत होता, दया आलीच त्याची शेवटी. 108 वेळा थुंकला, नंतर पश्चाताप झाला, महाराज माफ करा मला, तुम्ही चूक झाली बर का. तोंड पार सडून गेलं, चूक झाली, परत अशी होणार नाही. बाबा नाथ बाबा म्हटले, अरे तुझी चूक झाली नाही, उलट चांगलंच केलं. एवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. संतांचे वचन सुद्धा आपल्यासाठी भाग्याचे ठरत असतात, भाग्याचे ठरत असतात. म्हणून ते संत, त्यांचे चरण, संत चरण रज रजकन. एखाद्याचा पायगुण, पायगुण आमच्या संस्थेमध्ये आमच्या वतीने आता 7 मुलींचे लग्न झालेत. मी स्वतः कन्यादान केले. पायगुण सांगेल, पूर्वीच्या मुलीचे लग्न ठरायचं तर बिचारा मुलीचा बाप हात जोडून उभा असायचा मुलाच्या बापासमोर. लग्न होईपर्यंत, मुलगी वाटे लावेपर्यंत हात जोडून सांगतो बरं का. एकुलती एक मुलगी आहे, कधी शेतात कामाला पाठवली नाही, घरचं जास्त काम येत नाही, आमची लाडकी आहे. एक काम करा, जरा 4-2 महिने सांभाळून घ्या आमच्या लेकराला. मुलीचा बाप हात जोडायचा पूर्वी, ऐकताय ना तुम्ही? आता मुलीचा बाप हात जोडत नाही. आता मुलीचा बाप हात जोडत नाही, आता मुलाचा बाप हात जोडतो. सांगा बरं का सांभाळून घ्यायला. कमीत कमी 4-6 महिने तरी एकत्र सांगा, सांभाळून घ्यायला 4-6 महिने का होईना एकत्र ठेवायला. कारण ही वावदळ आल्याच्या नंतर आमची कोपी राहती का जाती. रज पायगुण, ज्या महाराष्ट्राला संतांचा पदस्पर्श झाला, पुनीत झाला हा महाराष्ट्र, त्या संतांचे रज लागता. अभंगाचं प्रथम चरण. चरण रज लागता सहज, संत 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 चरण रज लागता सहज. श्री राधे क्या बात है. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. हा खटाटोप ज्या वासनेमुळे मी तुम्हाला सांगितलं की वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या स्पर्शाने वासना जळून जाते. सामान्य जीवाला पडलेला हा प्रश्न आहे. जर वासना नाहीच जळाली तर मग काय होतं नेमकं? तर वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे
वासनेच्या संगे पुरावा जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. वासनेमुळे माणसाला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. कधी कधी माणूस मरतो, वासना कधीच मरत नाही. माणसं मेले गेले आपल्यातून, आपल्याला सोडून गेले. सहज आपण म्हणतो चांगला माणूस होता बरं का, अगदी जवळचा होता, रात्री आमचा फोन झाला, गेला माणूस, पण त्याची शेवटची इच्छा तेवढी अपूर्णच राहिली. माणूस मरतो, वासना मरत नाही. माणूस जळतो, वासना जळत नाही. आपल्या कोण जळत नाही, संतांचा स्पर्श झाला मग जळते वासना. वासना वासना म्हणजे काय, अगदी तुम्हाला फोडून सांगेल मी. वासना वासना आपल्याकडे कितीही असू द्या तरी सुद्धा समाधान कधीच वाटत नाही. वासना आहे. एक मजला बांधून झालाय, गॅरंटी नाही देहाची, तरी सुद्धा दुसऱ्या मजल्याचे गज. वासना आहे. बरं, एखाद्याची वासना, एखादा गरीब असेल तर त्याची वासना गरीब असेल, एखादा श्रीमंत असेल त्याची वासना फार श्रीमंत असेल. वासना प्रत्येकामध्ये आहे. आपल्या भारताचे 2 पुढारी अमेरिकेला फिरायला गेले. भारताचे अगदी श्रीमंत अमेरिकेला फिरायला गेले. तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या मंत्रिमंडळाचा विस्तार बैठक बसली आणि बैठक बसल्यानंतर विचारलं आज कोण आलंय. म्हटलं आपल्याकडे भारतातले 2 पाहुणे आलेत, फार श्रीमंत आहे. अरे वा, त्यांना चांगली व्यवस्था करा. म्हटले काय, खाण्यापिण्याची. मग आता पिण्यासाठी काय द्यायचं. भारतामध्ये सगळ्यात फेवरेट पेय जर काय असेल, सगळ्यात आवडीने लोक काय पितात, म्हणजे चहा तर पिताच, पण मला वाटलं इकडचे कॉफी घेतात की काय. चहा, वाह क्या बात आहे. चहा आला, चहा दिला. मग आता नाश्त्यासाठी काय द्यायचं, तर नाश्त्यासाठी म्हटले पोहे द्या. आपला अमेरिका देश सर्वात श्रीमंत देश आहे, तर पोहे देत असताना चांदीच्या प्लेटीमध्ये सोन्याचे चमचे द्या म्हटले खाण्यासाठी. जाऊ द्या पोहे. दोन्ही पुढाऱ्यांच्या समोर ते पोहे आले. आल्यानंतर दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. पोहे बघून नाही. वा, काय अभ्यासू मंडळी आहेत बघा. 4Gची पाहिजे, 5G. वा क्या बात आहे. ते चमचे बघून दोघांच्या समोर ते आलं, दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं ते चमचे बघून. ते चमचे पाहून हे चमचे विचार करू लागले, जर आपण हे चमचे घरी नेले तर घरचे चमचे किती खुश होतील. एक जणाने तर एवढ्या गप्पा रंगवल्या, एवढ्या गप्पा रंगवल्या का तिथले मंत्री हसून हसून फसवले. एक चमचा उचलला आणि खिशामध्ये टाकला. तिथल्यांचं नव्हतं लक्ष, पण जे बरोबर गेलं होतं त्याचं कटाक्ष लक्ष होतं. त्याने पाहिलं याचं जमलं, म्हटलं आता माझं कसं जमवायचं, माझं कसं जमवायचं. तो म्हटला ए हसू नका, तुमचा अमेरिका देश सर्वात श्रीमंत असेल, पण आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न देश आहे. कुणाला मृदंग वाजवता येतो, कुणाला गायन करता येते, कुणाला व्याख्यान करता येते, कुणाला विंचू उतरवता येतो, कुणाला वा इकडं पण ना. जय हो. ही सुद्धा एक कला आहे ना. तिथल्या एक जणाने विचारलं का हो एवढ्या कला जर तुमच्या भारत देशामध्ये असेल तर तुमच्यामध्ये एखादी अर्धी तुमच्यात. मग म्हटलं तेच तर सांगायचं होतं ना मला. माझ्यात सुद्धा कला आहे. मग कोणती कला आहे. हा बघा एक सोन्याचा चमचा नाही का म्हटलं, इथं एकच होता ना. एक सोन्याचा चमचा नाही का, हा सोन्याचा चमचा मी माझ्या खिशात घालतो, याच्या खिशातून वर काढतो म्हटला. बापरे, जेवायला काय होतं आज. खऱ्या अर्थाने एखादा श्रीमंत असेल त्याची वासना सुद्धा श्रीमंत आहे, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये वासना ही असतेच. मग ती जाळण्यासाठी संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. एकदा का वासना जळाली तर तुकोबाराय वर्णन करतात अभंगाचं दुसरं चरण.
हरी बोल उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे दुसरा दिवस आहे. श्रोत्याचे सुद्धा 3 प्रकार आहे. श्रोता, सरोता, श्रोता, सोता. 3 सरोता, श्रोता, सोता. एक आजीबाई म्हटल्या 2-3 गोळ्या घेतल्या तरी मला झोप लागत नव्हती, पण जसा सप्ताह बसला ना हा गार झोप लागते. सोता, सरोता, श्रोता. एका मूर्तिकाराने 2 मूर्ती विकण्यासाठी मांडल्या. गिरायकाला विचारलं, का हो हिची किंमत काय आहे जी डाव्या बाजूला आहे? काय नाही म्हटले, फक्त 100 रुपये. उजव्या बाजूची तिची 10,000 रुपये. अहो दिसायला सारख्या, वजनाला सारख्या, मूर्तिकार तुम्ही आहात, वेगवेगळ्या किमती सांगून मला वेडं बनवताय का? मी सुद्धा शिकलेलं आहे, मला सुद्धा माहिती आहे मूर्तीची किंमत. यामध्ये काय बदल आहे? मूर्तिकाराने सांगितलं, लक्ष देऊन ऐका, अगदी धावत्या वेळेमध्ये सांगेल, वेळ कधी गेला मलाही कळलं नाही. 100 रुपयेवाली जी मूर्ती आहे तिच्या कानामध्ये जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. आणि जिची 10,000 रुपये किंमत आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये जर तार टाकला, तिचा तार इकडून निघत नाही, मग तिच्या हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. श्रोता म्हणतात. आणि हळूहळू हळूहळू चांगले श्रोते बनतच असतात. एवढा दिव्य असा भव्य सप्ताह घडतोय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. नामचिंतनामध्ये जे सुख आहे, समाधान आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नामचिंतन सदा समाधान, कदा नामचिंतन कदा कदा समाधान. काही म्हणजे आमची देवघराची पूजा चालू होती ना, पूजा चालू होती तोपर्यंत ही काहीच बोलत नव्हती. जशी पूजा संपली हिचं रामायण सुरू झालं, कदा कदा समाधान. सप्ताह होता तोपर्यंत काहीच नव्हता राडा. सप्ताह गेला, मी विना टेकला, मंदिरात परत गेलो नाही, हिचा राडा सुरू झाला. सदा सदा नामचिंतन सदा सदा समाधान, कदा नामचिंतन कदा समाधान. तसं समाधान मिळण्यासाठी नामचिंतन सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया. निष्ठावंत वारकरी पाहत नाही पुढच्या वर्षी दिवाळी कधी आहे, दसरा कधी आहे. निष्ठावंत वारकरी पाहतात, अरे आपल्या मडीचा सप्ताह कधी उभा राहतो, जिथं आम्हाला कीर्तन ऐकायला मिळणार आहे. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. नामचिंतनामध्ये जर सुख असेल तर नामचिंतन करायला काय हरकत आहे? घ्या दोन्ही हात वरती. वा, मागचे महिला मंडळ धन्यवाद बर का सगळ्यांना. वा दादा, कॅमेरा फिरवा जरा. सगळ्यांनी हात वरती घ्या. जय हो. हे हात सुद्धा आपले देवाची देण आहे. हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो
म्हणलं तुम्हाला हात खाली घ्या म्हणून. त्यांना वाटलं आज आंधळे बाईचं कीर्तन आहे. टाळी वाजवतात. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह, जमलं. घ्या हात खाली घ्या सर्वांनी. हुशार आहेत. पहिल्या टाळी तर रुक्मिणी इकडं, विठ्ठल इकडं. आनंदी आनंद आहे खऱ्या अर्थाने भजनामध्ये. जेव्हा तुकोबराय उपदेश करतात, स्वतः नामचिंतन करतात. माझे तुकोबराय स्वतः नामचिंतन करतात. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी कळे दैवत हे. पण जिजाबाई भांडायला लागले एकदा. महाराज उठलं का सुटलं भंडाऱ्या डोंगरावरती जाता, महाराज भजन करताय, संसारामध्ये तुमचा काहीच हातभार नाही. इथल्या जिजाबाई म्हणतील तेव्हाच्या जिजाबाई भांडत होत्या का? हो, त्या जिजाबाई सुद्धा भांडत होत्या. पण त्या जिजाबाईचं बिचारीचं शाब्दिक भांडण असायचं बरं का. त्या जिजाबाईचं शाब्दिक म्हणजे शब्दाचं भांडण असायचं. अलीकडच्या जिजाबाई कुकर मिक्सर काय फेकून मारेल त्याची गॅरंटी. भांडण महाराज, अहो संसार एकट्याचा नसतो महाराज. संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. आज भंडाऱ्या डोंगरावरती जायची गरज नाही. म्हटलं मग काय करायचंय? काय नाही म्हटले, देहू जवळ गाव आहे नवला कोंबरे, तिथला बाजार आहे महाराजात. मग हे मिरच्याचं पोतं घ्या आणि बाजारामध्ये जा. हे बघा महाराज, एकही मिरची परत आणायची नाही. जिजाबाईंनी सांगितल्याप्रमाणे बैलगाडी जुंपली. माझ्या तुकोबराईनी निघाले बाजारामध्ये. अगदी एका वट्यावरती जाऊन बसले. विचार केला होता आज भंडारा डोंगरावरती जाणार, भजन करणार, पण काही हरकत नाही. हरीची आदासा हरीला आहे, हा तिथं जाऊन भजन करता येईल ना, काय हरकत आहे आपल्याला. त्या वट्यावर बसले बाजारामध्ये. मिरच्याचं पोतं उघडं करून ठेवलं आणि डोळे झाकले. भजन करू लागले माझे तुकोबराय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा. डोळे झाकले आणि भजन चालू केलं. मिरच्याचं पोतं उघडे. तुम्हाला विचारायचंय, मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचंय, मला तुम्ही सांगा, बाजारामध्ये ज्याचे डोळे उघडे असतील त्याचा सुद्धा माल चोरीला. बाजारामध्ये ज्याचे डोळे उघडे असतील त्याचा सुद्धा माल चोरीला जातो. जातो का नाही? इकडं पण जातो ना. वा, तुकोबराईंनी डोळे झाकले. मिरच्या राहतील का? आलेच काही त्यामध्ये हौशे नवशे आणि वा असतात गवशे सगळीकडेच. हा आला एक जण आला, म्हटलं का हो मिरच्याचं पोतं उघडच आहे. तुकोबराईंनी डोळे झाकलेले. माळशिरस गावी असेच एकदा डोळे झाकले होते तर सकाळपर्यंत उघडले नव्हते. अरे एक काम कर म्हटलं, काय तुला एवढ्या घे मला पण एवढे दे. एवढ्या एवढ्या करता करता निम पोतं झालं, अर्ध पोतं रिकामं झालं, अर्धच राहिलं बरं का. नंतर शांती नावाची बाई आली तिथं.
नाव फक्त शांती. घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. इथली शांती सोडून तिथं आली शांती. ती म्हटली घरे बाकीच्यांनी एवढ्या एवढ्या नेल्यात, मला एवढ्या नेऊन जमणार नाही. का? कारण मला 11 पोरं आहेत. मला 11 पोरं आहेत, मला नाही बरं का. हा शांताबाईला 11. आणि म्हणजे विनोदाची गोष्ट नाही, पण पूर्वी असायचं असं. पूर्वी हम दो हमारे किती पण, आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं असणार आहे हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. पूर्वी 11 एक डझन. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, बसायला जागा नाही. कंडक्टरला दया आली, अगदी कडेवरती एक लेकरू आहे, हातामध्ये एक लेकरू आहे. कंडक्टर स्वतः उठला आणि त्या बाईला बसायला जागा दिली. मावशी काळजी करू नका, बसा, लेकरूवाळे आहात, बसा खाली. मावशी सीट वरती बसली. कंडक्टर उठून उभा राहिला. मागं पाहिलं तर काय, आणखी 2-4 लेकरं दिसले. 2-4 लेकरं पाहिल्यानंतर कंडक्टरला राग आला ना, महाराज साहजिकच आहे, राग आला. परत बोलू लागला, मावशी कळत नाही का तुम्हाला 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. म्हटलं काय झालं? अहो कळत नाही का तुम्हाला, एवढे लेकरं बरोबर आणतात का? कमीत कमी यातले निमे तरी घरी ठेवायचे ना. ती म्हटली मेलिया हे निमेच आहेत. निम्मा माल घरी आहे. पॅकिंग अर्ध्याच केलं होतं, अर्ध पॅकिंग घरीच आहे. हसायचं पूर्वी असं. शांताबाई आली, 11 लेकर आहेत ना, बाकीच्यानी एवढ्या मिरच्या नेल्या, मला जमणार नाही. निम्म पोतं उचललं, आली घरी घेऊन. तुकोबरायच्या लक्षात आलं, संध्याकाळ झाली, एकही मिरची शिल्लक राहिली नाही. अगदी जिजाबाईने सांगितल्या प्रकारे आता घरी जायला काही हरकत नाही. जिजाबाईंनी सांगितलं होतं, महाराज एकही मिरची परत आणायची नाही, निघतो बरं का आता. बैलगाडी जुंपली, माझे तुकोबराय घरी आले. जिजाबाईला फार आनंद झाला रिकामं पोतं पाहून. महाराज अभिमानाने सांगेल, माझ्या पतीसारखा पती नाही महाराज. पण महाराज रोज असंच काम करत जा बरं का. महाराज म्हटले काही हरकत नाही, तुम्ही म्हणसाल तसं. भूक लागली ना, भूक लागली असेल तुम्हाला, एक काम करा, जेवायला वाढते, बसा जेवायला. तुकोबराय जेवायला बसले. पहिला घास घेतला, पहिला घास घेतला, तोंडात टाकणार, बाईचा स्वभावच आहे. जिजाबाईंनी विचारलं, महाराज काय किलोने विकल्या मिरच्या, किती पैसे आले? ठेवला घास खाली. पैशाचं ठरलंच नव्हतं. जिजाबाईंनी कपाळाला हात लावला, वाटुळ झालं देवा माझं. कुठं गेला तुमचा देव, कुठं गेला तुमचा देव? खरं सांगू सज्जना हो, अरे ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं ना, संतांवरती संकट येतं, दुःख होतं, त्याच्या वेदना माझ्या भगवंताला होत असतात, भगवंताला होत असतात. देवाने दुसऱ्या दिवशी तुकोबरायच्या दासाचं रूप घेतलं. ज्ञानी आहात तुम्ही, हुशार आहात. अरे जो जगाचा बॉस आहे, एक खटका फिरवला तर 2-3 वर्ष गेले हो लस येईपर्यंत. जो जगाचा बॉस आहे तो तुकोबरायचा दास झाला. अरे आपण दास आहोत, कुणाला दास व्हायला आवडत नाही, प्रत्येकाला बॉस व्हायला आवडतंय. दुसऱ्या दिवशी देवाने दासाचं रूप घेतलं. आले त्या गावामध्ये, मिरच्या पळवला ज्यांनी होत्या त्यांच्याकडून पैसे गोळा केले. शांतीचा नंबर आला. ती म्हटली मिरच्या आणल्याच नाही. कसं आहे, प्रत्येक घरामध्ये एक भांड कुदळ आणि एक भांड खोर असतं, एक कुदळ आणि एक खोर. ती म्हटली आणल्याच नाही. देव म्हटलं काही साधा सुद्धा दास नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. अरे देवाने जर एखाद्याचा स्क्रो ढिल्ला केला ना, लोक म्हणतात कालपर्यंत चांगला होता, आता काय झालं कळतच नाही. जवळ माणूस गेला का नुसतं दगडच मारतय. तारने वाला हे भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान. तारणारा तोच आहे, मारणारा सुद्धा ते. दुसऱ्या दिवशी ते पैसे घेतले, तुकोबरायच्या घरी पोहोच झाले. माझ्या तुकोबरायचा परमार्थ होता. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, आणि ते नाम चिंतन मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे,
हृदयी प्रगट रामरूप. हृदयामध्ये भगवंत असावा. एखाद्या गोष्टीचं वर्म सापडलं ना, तुम्हाला बघा चांगल्या चांगल्या डॉक्टरचा कधी कधी गुण येत नाही, पण एखाद्या साध्या डॉक्टरचा गुण येतो, कारण त्याला तुमचं वर्म कळलेलं असतं. हां, म्हणजे काही काही डॉक्टरची फॅसिलिटी अशी आहे, त्यांच्या औषधापेक्षा त्यांच्या बोलण्याने जास्त गुण येतो. काही काही माणसाची सुद्धा फॅसिलिटी अशी आहे, म्हणजे मराठी भाषेमध्ये गुण म्हणता येईल आपल्याला. एखाद्याचा गुणच असा आहे की म्हणजे त्याचा चेहरा पाहिला तरी आपल्याला जरा बरं वाटतं आहे की नाही. कार्तिकी वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये जर आपण पायी चालत गेलो, अगदी एक महिना जर आपण चाललो, पांडुरंगाचं दर्शन झालं, कसं वाटतं आपल्याला? कसं वाटतं बोला ना. बरं वाटतं ना. वारीहून जर घरी आलो, आपण घरामध्ये पाऊल टाकला, पहिला दिवस आनंदामध्ये जातो. दुसऱ्या दिवशी जर ती झोपेतून उठली आणि बोलायला लागली, तर मग कसं वाटतं बरं आपल्याला? बोलण्या म्हणजे एखाद्याच्या पदरामध्ये कर्कसाच पडली असेल, त्याला विलाज नाही महाराज. म्हणजे संसारामध्ये विश्वासाची एक फार मोठी गाठ असते. भाग्यवान समजावं आपण की आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडतोय, जीवनसाथी चांगला आहे. नाही तर अवघड आहे ना. एक बाई म्हटली माहेराला जायला भेटलं नाही, माहेरी जाऊन येते. नवऱ्याला सांगितलं कब्बर चहासाठी गावभर बोंबलत फिरतो, पण मी गेल्यानंतर कुठं जायचं नाही 3 दिवस घरातच बसायचं. तो म्हटलं काही हरकत नाही. बिचारी गेली माहेरी, तिथं जाऊन फोन केला, तेव्हा व्हिडिओ कॉलची व्यवस्था नव्हती. तिथं जाऊन फोन केला, विश्वास नाही. हॅलो, कुठे आहात तुम्ही? पूर्वी कसं होतं, हा वाघ होता. पूर्वी वाघ होता, पण जेव्हापासून वाघावर दुर्गा बसली, वाघ पंक्चर झाला होता. वाघ म्हटला मी घरी आहे का? मग मला मिक्सर चालू करून दाखवा. केलं वाघाने. गुर्र करा बंद, ठेवा फोन. दुसऱ्या दिवशी फोन लावला, हॅलो कुठे आहात तुम्ही? घरी आहे का? मिक्सर चालू करा. गुर्र करा बंद, ठेवा फोन. 3 दिवस झाले, चौथ्या दिवशी घरी आली. घरी आल्यानंतर पाहते तर काय, पप्या एकटाच घरामध्ये आहे. पप्याच्या पप्पाचा पत्ता. त्या पप्याला विचारलं, अरे पप्या, अरे तुझा पप्पा कुठे गेला? पप्या म्हणला, मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर. काय एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर वर्म सापडलं ना महाराज, सुई दोरा. आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये एक जणाचं गाढव आजारी पडलं. त्या गाढवाला त्या माणसाने गाढवाच्या डॉक्टरकडे घेऊन गेला. कसं आहे, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, गाढव रोगतज्ञ, जनावर. वाह क्या बात. आला डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब 3 दिवस झाले काही खात पित नाही, औषध द्या. डॉक्टर म्हटले काय हरकत नाही, चिठ्ठी घ्या, मेडिसिन घेऊन या. मेडिकल घेऊन आला तो. आल्यानंतर डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर साहेब कसं घ्यायचं? डॉक्टरनी गाढव पुढं केलं आणि अगदी सांगतच होता, असं घ्या तसं घ्या, मंगळवारी हे औषध घ्या. पण डॉक्टरच्या लक्षात आलं काय, माणसं वेळेवर ट्रीटमेंट घेत नाही, डॉक्टरला बदनाम करतात. हे तर वा, गाढव ज्याला आपण औषध देतोय गाढवच आहे ना. मग याला 8 दिवसाचं मेडिकल एकदाच दिलं तर काय फरक पडणार आहे? असा पाईप आणला, मोकळा पाईप आणला आणि गाढवाचं सर्व मेडिसिन त्या पाईपामध्ये ठासून भरलं. पाईपाचं एक तोंड डॉक्टरच्या तोंडात, दुसरं तोंड गाढवाच्या तोंडात. युक्ती केली, आता डॉक्टर इकून फुकणार, मेडिकल गाढवाच्या पोटात जाणार. तेवढ्यात गाढवानी तिकून फुकलं. वा, एरडा जेलमध्ये आहे. सुकलिया वर्म. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगट रामरूप. खऱ्या अर्थाने माझ्या हनुमंतरायाच्या हृदयामध्ये भगवंताने प्रगट व्हावं एवढी भक्ती माझ्या हनुमंतरायाची होती. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात, तुका मने साधना सुलावा गोमाटे, तुका मने साधना सुलावा गोमाटे, तुका मने साधना सुलावा गोमाटे, तुका मने साधना सुलावा गोमाटे. परिभूपतिष्ठे पूर्व पुण्या, परिभूपतिष्ठे पूर्व पुण्या, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. हरी उपदेशे, हरी उपदेशे पूर्व पुण्या, मग राम नामे
तुका म्हणे साधन सुलभ घुमटे परी उपतिष्ठे पूर्व आपल्या आयुष्यामध्ये परमार्थाचं साधन अगदी सोपं आहे, सगळ्यांना करण्याजोगं आहे. पुनश्च एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्तपरायण आमचे प्रकाश दादा क्षीरसागर दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो ही माऊलीचरणी प्रार्थना करते. आमचे सर्व कलाकार या ठिकाणी आहेत. या दिसायला जरी
सामान्य महिला दिसत असल्या तर या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत बरं का. या रणरागिणी आहेत. स्टेजवरती गाणं 2 मिनिटाचं गाणं ऐकायला जरी बरं वाटत असेल तर याच्यामध्ये 10-10 वर्षाचं तप झालेलं या लोकांचं. पखवाज वाजवत असताना, पखवाजाची साथ करत असताना अगदी कधीतरी हातातून रक्तसुद्धा येतं, बोटंसुद्धा फुटतात. थंडीचे दिवस आहे. एखाद्या पत्नीची पाठ जर निबर असेल एखाद्या पत्नीची पाठ जर निबर असेल तर याचा हात करणार तो, एक चापट मारली तर दुखतो त्याचा हात सुद्धा. विचार करा, ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही. अगदी यशोदा वाजवत असताना न कळत माझ्या डोळ्यातून अश्रू सुद्धा आले बरं का ते लेकराचं पाहून. जे सोशल मीडियाला मला तुम्ही पाहिले सगळ्यांनी, 2 व्हिडिओ अगदी जास्त गाजले गेले. इथं सांगेल मी, एक नऊवारी साडीचा होता. एक श्लोक आहे बघा, सुभाषितकारांचा श्लोक आहे. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, शयनेषु रंभा, धर्मानुकूला षड्या धरित्री. कार्यामध्ये ती मंत्री असावी, काम करत असताना ही स्त्री घरामध्ये अगदी दासी दिसते आपल्याला. आणि ज्यावेळेस पतीसाठी सजते ना ती, त्यावेळेस ती रंभा असते. लेकरासाठी सजते त्यावेळेस ती आई असते. या स्त्रीचे सगळे रूप आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी म्हणजे जननी जने तो भक्त जने, दाता या शूर जने, नाही तो जननी वाज भले. या अशा माता पाहिल्यानंतर खरंच मनाला कुठंतरी एखादी गोष्ट चाटून जाते. कौतुकाने सांगेल या ठिकाणी. या सर्वांसाठी एकदा मोठ्याने जोऱ्या टाळ्या वाजवा. मागच्या महिला, उद्यापासून तुम्ही इथं बसायचंय बरं का. तुमच्या टाळ्याचा मला आवाज येत नाही. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर